नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण लास्ट लेक्चर मध्ये नवीन चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, डिफरन्शियल इक्वेशन्स. मी अमोल काळे आणि तुम्ही माझ्यासोबत शिकत आहात मॅथ्स क्लास 12 चा मॅथमॅटिक्स 2 त्यामधला 6th चॅप्टर डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके, आपण लास्ट लेक्चर मध्ये डिफरन्शियल इक्वेशन्सला स्टार्ट केलेला आहे. तर बघा, मागच्या लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 6.1 कंप्लीट केलेली आहे. ओके, सो चला आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो बघणार आहोत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डेली आपले लेक्चर्स चालू आहेत. हे जे काही लेक्चर्स आहेत तसेच युट्यूब सोबतच हे लेक्चर्स आमच्या परिवर्तन लर्निंग ऍप या ऍप वरती अवेलेबल आहेत. सर्व व्हिडिओज आहेत तिथे, तुम्हाला एक्सरसाइज सोल्युशनही आहेत. ओके, तुम्ही ते ऍप डाउनलोड करा प्ले स्टोर वरून. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सर्व जे काही व्हिडिओज आहेत एकाच ठिकाणी अवेलेबल होतील. युट्यूब वरती तुम्हाला बरेचसे व्हिडिओज असतात चॅनल वरती, तर ऍप वरती तुम्ही क्लास 12 मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मॅथ्स 1 मॅथ्स 2 फिजिक्स केमिस्ट्री अशा टाइप मध्ये व्हिडिओज असतील. ओके, चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. एक्सरसाइज 6.1 आपण कंप्लीट केलेली आहे. आता एक्सरसाइज 6.2 च्या अगोदरच्या काही ज्या कन्सेप्ट्स आहेत ते बघूयात आणि मग एक्सरसाइजला सुरुवात करूया. ओके, बघा, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पुढचा कन्सेप्ट आहे. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, याच्या अगोदर आपण काय बघितलं की डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय. ओके, सो ऑर्डर बघितली, डिग्री पाहिली. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स प्रेझेंट असतात किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन प्रेझेंट असतं. ओके, बघा, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय की डिफरन्शियल इक्वेशन कसं फॉर्म करायचं. ओके, बघा मग, from the given information we can form differential equation. Sometimes we need to eliminate the arbitrary constant from the given relation. Okay, तर बघा, आता आपल्याला इथे काय करायचे, फॉर्मेशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन करायचे. समजा आता कधी काय होतं की आपल्याला अशी एक डायरेक्टली अशी इन्फॉर्मेशन दिलेली असते की जी त्याच्यावर आपण डायरेक्टली डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन करू शकतो. ओके, पण ते म्हणजे काय, डायरेक्ट समजा तुम्हाला सांगितलेलं असतं. ओके, की एखादं रेट ऑफ चेंज, ओके, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतं, ऍक्सलरेशन. ओके, तर हे झालं डायरेक्टली तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. अशी इन्फॉर्मेशन दिलेली असते. मग आता आपल्याला काय करायचंय, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचा आहे बाय युजिंग एलिमिनेशन ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ओके, काय करायचं आहे, बाय युजिंग द एलिमिनेशन ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट. काय करायचं तुम्हाला, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ओके, बघा, एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. तर बघा काय असतं आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे, त्याच्यानंतर ते कसे एलिमिनेट करायचे आपण ते सगळं बघणार आहोत. ओके, तर काय करायचं, मला फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन घ्यायचे बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. बघा, एक सिंपल इक्वेशन घेऊया आपण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. कशाचं इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ अ सर्कल. ओके, हे कशाचं आहे इक्वेशन, सर्कलचं इक्वेशन आहे. बरोबर, हे इक्वेशन आहे तुमचं सर्कलचं. बरं, याच्यामध्ये हा आर स्क्वेअर काय असतं रे, आर म्हणजे काय असते तुमची रेडियस. ओके, दिस इज द रेडियस ऑफ सर्कल. ओके, बरं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन ऑफ अ सर्कल having radius r and center at origin. Okay, equation of a circle which center at origin and having radius r, ही इक्वेशन आहे. ओके, बरं, सेंटर ओरिजिन आहे पण रेडियस r आहे, म्हणजे मी समजा r इज इक्वल्स टू 1 घेऊ शकतो, r इज इक्वल्स टू 2 घेऊ शकतो, r इज इक्वल्स टू 3 घेऊ शकतो. बरोबर, मग तुम्ही म्हणाल हा तसा चेंज होता व्हॅल्यू, मग व्हेरिएबल आहे नाही, व्हेरिएबल आहे का, हा काय आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. ओके, बरं, व्हेरिएबल्स चेंज होत असतात, आर्बिट्ररी कॉन्स्टंट कसे असतात, समजा कॉन्स्टंट म्हणजे काय, जो की चेंज होत नाही. बरं, मग हा तर चेंज होतोय, मग याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट कसं म्हणणार, बघा, r इज इक्वल्स टू 1, r इज इक्वल्स टू 2, r इज इक्वल्स टू 3. ज्यावेळेस समजा मी r इज इक्वल्स टू 1 घेणार आहे तर तो कॉन्स्टंट असेल. बरोबर, म्हणजे त्या 1 मध्ये चेंज नाही होणार. तो इक्वेशन जो असणार आहे सर्कल, युनिट सर्कल, तर तो एकच सर्कल असेल आणि तो कॉन्स्टंट असेल. बरोबर, तर त्याच्यानंतर बघा, हे जर तुमचा आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी वेगवेगळे इक्वेशन्स आपल्याला भेटू शकतात. बरोबर, याच्या 1 घेतला, 2 घेतला, तर अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी एक एक सर्कल आपल्याला भेटेल. तर आता इथे आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय झाला, आर. सो काय करायचे, बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट तुम्हाला फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन करायचं. जस्ट समजून घ्या की फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बाय युजिंग एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. काय असतं, आर्बिट्ररी कॉन्स्टंट बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. तर आता इथे माझ्याकडे किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे त्या इक्वेशन मध्ये, एकच आहे, एक्स आणि व्हेरिएबल्स आहे. सो त्याला एक वेळा डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करायचं ना विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा काय भेटेल मग, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके,
सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. बघा याला जर आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स प्लस वाय स्क्वेअरचा काय असेल 2y इंटू dy बाय dx. ओके, विच इज इक्वल टू आर स्क्वेअर कॉन्स्टंट 0. बरोबर, हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. सो 2 ने डिवाइड केलं तर काय भेटेल x प्लस y dy बाय dx इज इक्वल टू 0. हे काय झालं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. बघा जर समजा तुमच्याकडे आर्बिट्ररी कॉन्स्टंट 2 असतील तर 2 वेळा डिफरन्शिएट करणार. ओके, आता आपण काय करूया एक्झाम्पल्स बघूया. एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ओके, महत्त्वाचं काय आहे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बाय युजिंग एलिमेंटरी बाय युजिंग eliminating arbitrary constant. Okay, by using the concept eliminating arbitrary constant. Okay, so formation of differential equation by eliminating the arbitrary constant. तर तुम्हाला एलिमिनेट करायचे आर्बिट्ररी कॉन्स्टंट. सो एक एलिमिनेट म्हणजे एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर तुम्ही एक वेळा डिफरन्शिएट करणार. जर समजा दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत दोन वेळा डिफरन्शिएट करणार. ओके, तर एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल. सो एक्झरसाइज 6.2 बघा आता डायरेक्टली. तर एक्झरसाइज 6.2 आहे. आपण सुरुवात करूयात एक्झरसाइजला. बघ फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन ऑब्टेन. आता हे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वरती तुमची पूर्णपणे एक्झरसाइज डिपेंड आहे. सो ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट c1 and c2. ओके, c1 and c2 दिले पण क्वेश्चन्स मध्ये वेगवेगळे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत. ओके, बघा काय करायचं मला की क्वेश्चन काय सांगतो की डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन करा बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ओके, सो आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करायचे. बघा जे दिलेलं इक्वेशन आहे गिवन इक्वेशन लिहायचं अगोदर. द गिवन इक्वेशन तर डायरेक्टली लिहिलं x क्यूब प्लस y क्यूब इज इक्वल टू 4ax तरी चालेल. ओके, x क्यूब प्लस y क्यूब इज इक्वल टू 4ax. ओके, हा इक्वेशन आहे. याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. ओके, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे डिफरन्शिएशनचा वापर करतो इथे. बरं, पहिल्यांदा सर्वात अगोदर हे जे काय दिलेलं इक्वेशन x क्यूब प्लस y क्यूब इज इक्वल टू 4ax बघायचं किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत. किती आहेत त्याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट a म्हणजे काय आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंट a. बघा आर्बिट्ररी कॉन्स्टंट किंवा कॉन्स्टंट कसा ओळखतो जनरली मॅथमॅटिक्स मध्ये x y z काय असतात तुमचे व्हेरिएबल्स. बरोबर, बरं हे व्हेरिएबल्स असतात. ए बी सी काय असतात कॉन्स्टंट. बरोबर, तर बघा त्या टाइप मध्ये ए बी सी के असे काय घेतो आपण कॉन्स्टंट घेत असतो. तर ते कॉन्स्टंट ओळखायचा आहे c1 c2. ओके, तर कॉन्स्टंट बघायचा आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंट कोणता आहे आणि व्हेरिएबल्स कोणते. आर्बिट्ररी कॉन्स्टंट बघा किती आहे इथे एकच आहे म्हणजे एक वेळा डिफरन्शिएट करायचं. ओके, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो कॉमा वी गेट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 3x स्क्वेअर. ओके, प्लस y क्यूब चा काय होईल 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx. कशानुसार डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण x रेस टू n नुसार. बरोबर, n इंटू x रेस टू n मायनस 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू n शिकलेला आहे तुम्ही सर्व डेरिव्हेटिव्ह. सो n इंटू x रेस टू n मायनस 1 बेसिक फॉर्म्युला आहे. सो 4a कॉन्स्टंट बाहेर आला x चा डेरिव्हेटिव्ह 1 राईट हँड साइडला. ओके, सो बघा देअरफॉर इथे काय करूयात आपण एक्स स्क्वेअर प्लस 3 जो आहे 3 ने आपण डिव्हाइड करू शकतो किंवा बघा त्याच्यापेक्षा डायरेक्टली आता इथे एक्स क्यूब पहिल्यांदा काय करायचं याला इक्वेशन 1 देऊया. आता dy बाय dx भेटला. मला काय हवाय आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट झाला पाहिजे. ओके, बघा मेन आपला जो पॉइंट असतो याच्यामध्ये बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे हा जो काही a आहे एलिमिनेटिंग करायचा. एलिमिनेट करायचा म्हणजे काय करायचा आहे तो रिमूव्ह करायचा इक्वेशन मध्ये डायरेक्टली नाही काढायचा. ओके, रिमूव्ह करायचा म्हणजे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू 4ax आहे तर a काढून टाक असं नाही. ओके, असं काहीही करू नको. काय करायचंय हा जो काही आर्बिट्ररी कॉन्स्टंट एक आहे मग फर्स्ट एक वेळा डिफरन्शिएट करा काहीतरी डिफरन्शियल मध्ये. बरोबर, dy बाय dx मध्ये मग आलेल्या इक्वेशन मधून तुमचा जो काही आर्बिट्ररी कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ती रिसब्स्टिट्यूट करा इक्वेशन फर्स्ट मध्ये. ओके, सो देअरफॉर 4a इज इक्वल टू काय करायचंय therefore put 4a is equals to 3x square plus 3y square dy by dx. हे सबस्टिट्यूट करायचे कशामध्ये इक्वेशन फर्स्ट मध्ये. ओके, इन 1 इक्वेशन 1 मध्ये. बघा मग x क्यूब प्लस y क्यूब इज इक्वल टू 4ax आहे. देअरफॉर बघा मग काय भेटेल आपल्याला x क्यूब प्लस y क्यूब इज इक्वल टू 4ax होता म्हणजे x इंटू ब्रॅकेट
हा 4a ची व्हॅल्यू काय आहे 3x² प्लस 3y² dy बाय dx. ओके, देअरफॉर बघा मग हा x³ प्लस y³ ऍज इट इज लेफ्ट हँड साइडला, राईट हँड साइडला हा x मध्ये जाईल तर काय होईल 3x³ प्लस 3 हा y 3xy² इंटू dy बाय dx. ओके, सो बघा मग याला एका साइडला घेऊया. देअरफॉर ही जे x³ प्लस y³ लेफ्ट हँड साइडला आहे त्याला काय करा राईट हँड साइडला घेऊन जा. तर राईट हँड साइडला ऑलरेडी बघा आपल्याकडे आहे 3x³ प्लस 3xy² dy बाय dx हा राईट हँड साइडचा आहे. ओके, त्याला मी लेफ्टला लिहितोय आणि याला राईट हँड साइडला घेऊन जातो म्हणजे मायनस x³ मायनस y³ इज इक्वल्स टू 0. बघा 3x³ मायनस x³ म्हणजे 2x³ हा होईल तुमचा 2x³. ओके, मायनस y³ प्लस 3xy² dy बाय dx is equals to 0. Okay, this is the required differential equation. आले लक्षात हे काय आहे तुमचं required differential equation. Okay, which is the required differential equation. इथे लक्षात बघा which is the required differential equation. Okay, which is the required differential equation. बघा याच्यावरून तुम्हाला काय लक्षात आलं बघा मेथड काय आहे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचे बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ओके, पहिल्यांदा इक्वेशन कडे बघायचे गिव्हन इक्वेशन. ओके, हा जो काही गिव्हन इक्वेशन आहे त्यामध्ये बघायचं की आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहे. एक असेल तर सिंपल आहे एक वेळा डिफरन्शिएट करा आलेल्या ज्या आर्बिट्ररी कॉन्स्टंटची व्हॅल्यू असेल ती रिसब्स्टिट्यूट करा गिव्हन इक्वेशन मध्ये, त्याला इक्वेशन फर्स्ट नाव देणार. ओके, जर दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर काय करायचं बघा. ठीक आहे, तर सॉल्व्ह करावं लागेल. दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर काय दोन वेळा डिफरन्शिएट करावं लागेल. ओके, सो बघा कसं लिहायचं. सेकंड क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करूया. ax² प्लस by² इज इक्वल्स टू 1. ओके, तर सेकंड क्वेश्चन घ्या. सेकंड क्वेश्चन आहे बघा. तर गिव्हन इक्वेशन अगोदर लिहिणार आहोत आपण. गिव्हन इक्वेशन इज, ठीक आहे ना, गिव्हन इक्वेशन इज जे दिलेलं इक्वेशन आहे ते लिहायचं. काय दिले मग मला ax² प्लस by² इज इक्वल्स टू 1. ओके, ax² प्लस by² इज इक्वल्स टू 1. तो a कॅपिटल आहे, x² प्लस by² इज इक्वल्स टू 1 दिलेलं इक्वेशन आहे. ओके, सो आता हे दिलेलं इक्वेशन लिहिलं. मग आता या इक्वेशन कडे बघा, हा a आणि b दिसतोय बरोबर. काय आहेत रे a आणि b आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत बरोबर. a आणि b तुमचे काय आहेत आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत. सो डिफरन्शिएट करायचं याला दोन वेळा. गिव्हन इक्वेशन दिलं त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट. सो डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x टू टाइम्स. पहिल्यांदा करूया एक वेळा अगोदर डिफरन्शिएट करून घेऊया. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x हे बघा जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढ्या वेळा आपण डिफरन्शिएट करणार. तुमच्यासाठी फक्त दोनच वेळा आहे. ओके, कारण दोनच आर्बिट्ररी कॉन्स्टंट येतील. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x कॉमा वी गेट. सो दोन वेळा आपण डिफरन्शिएट करणार. काय भेटेल बघा, a तर कॉन्स्टंट आहे आणि x² चा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे 2ax. ओके, प्लस 2by बरोबर. a b कॉन्स्टंट आहे ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतील. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि तो a म्हणून 2ax केला. इथे पण y² चा 2y dy बाय dx तसं 2y into b आणि मल्टिप्लिकेशन मध्ये याचा तो dy बाय dx. ओके, सो इज इक्वल्स टू 1 आहे राईट हँड साइडला त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. बघा देअरफॉर यालाच काय लिहू शकतो मी ax प्लस हा 2 ने जर डिवाइड केला तर by dy बाय dx इज इक्वल्स टू 0. ओके, देअरफॉर म्हणण्यापेक्षा दॅट इज. मग आता इथे काय केलं आपण 2 ने डिवाइड केलं बरोबर. इथे 2 आता इथे 2 राईट हँड साइडला 0 आहे. सो डिवाइडेड बाय 2 कॉमा वी गेट दिस. याला द्या इक्वेशन नंबर 2. ओके, इथे इक्वेशन फर्स्ट दिलेला आहे, याला नाव इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन नंबर 2. आता काय करायचंय अगेन डिफरन्शिएट करायचं. ओके, बघा एलिमिनेट करत असताना तुम्ही इक्वेशन बघा जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत तेवढ्या वेळा डिफरन्शिएट करायचं. ही मेथड झाली. त्याच्यानंतर कधी कसे आपल्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह करता येतील हे आपण बघणार आहोत. ओके, सो बघा अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ओके, सो अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x कॉमा वी गेट यस अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केल्यानंतर काय भेटेल बघा a कॉन्स्टंट आहे बाहेर x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे a राहील. b कॉन्स्टंट आहे बाहेर y into dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह. बघा
हा y फंक्शन म्हणजे काय असतं, y इज अ फंक्शन ऑफ x. आपण नेहमी काय घेत असतो, y इज अ फंक्शन ऑफ x असं लिहितो ना, y इज इक्वल्स टू f ऑफ x. तर हा y कशाचा फंक्शन असतो, फंक्शन ऑफ x. ओके, बरं एखाद्या फंक्शनला डिफरन्शिएट केल्याच्या नंतर म्हणजे हा y इज इक्वल्स टू f ऑफ x फंक्शन आहे, याला डिफरन्शिएट केलं तर dy बाय dx बरोबर. इकडे काय लिहितो f डॅश ऑफ x म्हणजे हा काय झाला तुमचा फंक्शन ऑफ x. दोघेही फंक्शन ऑफ x म्हणजे जर आपण फंक्शन ऑफ x ला डिफरन्शिएट केलं तर तोही फंक्शन ऑफ x च असतो. ओके, म्हणजे y फंक्शन ऑफ x dy बाय dx फंक्शन ऑफ x. मग काय होईल, दोघांचं प्रोडक्ट होईल u इनटू v बरोबर. आणि u इनटू v चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, u फंक्शन ऑफ x v फंक्शन ऑफ x असतं. याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, u इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u बरोबर. v u इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. सो हा फॉर्म्युला तिथे आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट वापरायचा आहे. लक्षात घ्यायचे y फंक्शन ऑफ x आहे, dy बाय dx हा पण फंक्शन ऑफ x आहे. सो फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx इज d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. ओके, y as it is dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d स्क्वेअर y by dx स्क्वेअर प्लस dy by dx as it is into y चा डेरिव्हेटिव्ह also dy by dx. ओके बरोबर इज इक्वल्स टू 0. therefore a प्लस बघा b into bracket y d square y by dx square प्लस dy by dx into dy by dx आहे तर काय होईल, त्याचा स्क्वेअर होईल. ओके इज इक्वल्स टू 0. आले लक्षात. याला द्या वाटलं इक्वेशन नंबर 3. बघा आता काय करायचं माहिती का, जे काही इक्वेशन्स आपण ऑब्टेन केलेले आहेत, पहिलं इक्वेशन दिलेलं त्याच्यानंतर dy बाय dx आणि त्याच्यानंतर अगेन डिफरन्शिएट केलं सो d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर असं काहीतरी इक्वेशन आपल्याला ऑब्टेन होईल बरोबर. मग आता काय करायचं, हे जे काही इक्वेशन आलेले आहेत इक्वेशन 1 2 3 या तीन इक्वेशनचा वापर करून तुम्हाला एबीसी रिमूव्ह करायचे असतात. ओके, आता बघा म्हणजे काय करायचं असेल, एक तर आपण इक्वेशन 1 2 आणि 3 याचा वापर करू शकतो किंवा या दोन इक्वेशन. बघा जर समजा मला आन्सर या दोनच इक्वेशन मधून भेटतंय तर तेच आपण वापरण्याची सिम्पलेस्ट वे असेल बरोबर. जसं आपण सायमल्टेनियस मध्ये करतो, कधी कधी दोन इक्वेशन मधून आन्सर ऑब्टेन करू शकतो त्यानुसार. ओके बघा आता इथे काय करायचंय मला, इक्वेशन मी फर्स्ट वरून सॉरी इक्वेशन 3 वरून काय करतो, a इज इक्वल्स टू ओके that is a is equals to बघा a is equals to काय लिहू शकतो मायनस b into bracket y d square y by dx square प्लस dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके हे कशावरून, याच्यावर इक्वेशन 3 वरून. ओके सो हे पुट करायचं इक्वेशन 2 मध्ये. ओके इक्वेशन 2 मध्ये बघा, याला जर मी इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केला तर मला काय भेटेल, पुट द व्हॅल्यू ऑफ a the value of a in equation 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करायचे आहे कॉमा वी गेट. ओके सो इक्वेशन 2 मध्ये आपण व्हॅल्यू पुट करतोय बघा. इक्वेशन 2 काय ax by by dy by dx is equals to 0. ओके बघा मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. का बरं सबस्टिट्यूट करतोय ते लक्षात येईल तुमच्या. a ची व्हॅल्यू मायनस b इनटू ब्रॅकेट y d स्क्वेअर y by dx स्क्वेअर प्लस dy बाय dx त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके सो बघा हा झाला तुमचा a ची व्हॅल्यू. काय आहे, a x आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये x आहे तो इथे x ऍज इट इज प्लस by dy बाय dx इज इक्वल्स टू 0. ओके सो प्लस by dy बाय dx इज इक्वल्स टू 0 बरोबर. मग बघा आता इथे तुम्हाला इथे दिसेल हा b दिसतोय, इथे पण b दिसतोय. b कसा आहे रे, कॉन्स्टंट आहे, मग त्याला मी डिव्हाइड करू शकतो कॉन्स्टंटने. दॅट इज मग बघा जर आपण b ने डिव्हाइड केलं म्हणजे या पूर्ण जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे ते इक्वेशन आहे त्याला आपण b ने जर डिव्हाइड केलं तर काय भेटेल मला, तर हा मायनस ऍज इट इज राहील. ओके सो मायनस मध्ये गेला तर काय होईल, किंवा ऍज इट इज ठेवू शकता तुम्ही. ओके सो हा मायनस y d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर b ने काय करतोय डिव्हाइड करतोय मायनस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इनटू x. ओके तो x आहे, ठीक आहे आपण तो x लिहूया, इथे x घेऊया मायनस xy बघूया आता काय येते. ठीक आहे जे काय असेल मायनस xy इनटू dy बाय dx होल स्क्वेअर इनटू x. ओके प्लस by आता हा b चालला जाईल बरोबर, इथे पण b तुमचा रिमूव्ह होईल. सो y dy बाय dx इज इक्वल्स टू 0. आले लक्षात. बघा
इथे डी स्क्वेअर वाय बाय आणि हे काय झालं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. जास्तीत जास्त काय करू शकता तुम्ही मायनसने मल्टिप्लाय करा तर काय भेटेल यस मायनसने मल्टिप्लाय केलं तर एक्स वाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स चा ब्रॅकेट होल स्क्वेअर ओके प्लस y into dy by dx is equals to 0. हे काय झालं तुमचं which is the required differential equation okay which is the required differential equation okay which is the required differential equation. बघा पहिल्यांदा आपण काय बघितलं की दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत सो आपल्याला काय लक्षात आलं बघा इक्वेशन गिव्हन इक्वेशन बघितल्या बघितल्या तुम्हाला समजा ऑब्टेन करायला दिलेले ओके सेकंड क्वेश्चन ओके इक्वेशन दिलेले काय बघणार की आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहेत ओके बघितले किती आहेत ए आणि बी दोन आहेत म्हणजे काय दोन वेळा डिफरन्शिएट पहिल्यांदा सरळ सरळ डिफरन्शिएट करा फर्स्ट थिंग गिव्हन इक्वेशनला 1 नाव द्या एकदा डिफरन्शिएट करा दुसऱ्याला 2 नाव द्या सेकंडला सेकंड म्हणजे जे सेकंड इक्वेशन येईल सेकंड नाव द्या ओके सो इक्वेशन 2 त्याच्यानंतर अगेन डिफरन्शिएट करा इक्वेशन 3 मग ह्या आलेल्या इक्वेशन 1 2 3 मधून काय करायचं आपल्याला हे जे कॉन्स्टंट आहेत आर्बिट्ररी कॉन्स्टंट त्यांना रिमूव्ह करायचे ओके सो बघा जर मला समजा पहिल्या 2 आणि 3 मधून रिमूव्ह होत असेल तर ओके सिंपल आहे तिघाचा वापर करायची गरज नाही डायरेक्टली मग मी काय केलं इथे इक्वेशन 3 मधून a ची व्हॅल्यू घेतली इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केली ओके सो तो b मला कॉन्स्टंट डिवाइड केल्यामुळे रिमूव्ह झाला ओके सो मला डिफरन्शियल इक्वेशन भेटले आलं लक्षात तर अशी मेथड आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा एक एक क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत जो काही क्वेश्चन आहेत सिंपल आहेत जास्त तुम्हाला याच्यामध्ये खूप असं किचकट असं काही नाही जर बेसिक जर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले येत असतील जर तुला डेरिव्हेटिव्ह चांगला केलेला असेल तर जमेल डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले व्यवस्थित केलेले असतील तर हे एकदम व्यवस्थित जमेल आणि खूप काही अवघड फॉर्म्युले नाही कमीत कमी बेसिक तर फॉर्म्युले कर रे ओके बेसिक फॉर्म्युले तरी पाठ करा डेरिव्हेटिव्हचे बरोबर किती असणार आहे एक 15 ते 20 फॉर्म्युले किती वेळ लागतो त्याला 15 ते 20 मिनिटं अर्धा तास घ्या लिहून बघा 5-5 वेळेस फॉर्म्युले पाठ होतील त्यानंतर तुम्हाला इथे काही अवघड जाणार नाही फक्त तुम्हाला इथे एक बेसिक डिफरन्शिएशन घ्यायचे ओके सो बघा आता थर्ड क्वेश्चन आहे पहिल्यांदा काय लिहिणार गिवन इक्वेशन इज सो गिवन इक्वेशन is so what is the given equation is y is equals to a cos of log x ठीक है a cos of log x plus b sin of log x okay so y is equals to a cos log x plus b sin log x ठीक आहे ना given इक्वेशन आहे त्याला डिफरन्शिएट करायचे बरं हे तुम्हाला माहिती आहे डिफरन्शिएट तर करणंच आहे मग काय बघणार अगोदर आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती दिले ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट ए दिसतोय म्हणजे ए आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंट बी पण दिसतोय म्हणजे किती आहे दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट मग किती वेळा डिफरन्शिएट करावं लागेल रे किती वेळा करावं लागेल दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे त्याचा अर्थ दोन वेळा डिफरन्शिएट करायचं ओके सो पहिल्यांदा गिवन इक्वेशन दिलं त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x सो बघा डिफरन्शिएटिंग with respect to x comma we get okay so differentiating with respect to x comma we get dy by dx is equals to okay dy by dx left hand side ला y आहे सो त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या dy by dx is equals to a कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर बर cos of log x cos चा डेरिव्हेटिव्ह काय असतो cos थीटा चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस sin थीटा सो हा मायनस sin of log x ओके sin of log x x च्या जागी काय दिली आता काय फंक्शन ऑफ अनदर फंक्शन पहिलाच टॉपिक आहे डिफरन्शिएशन मध्ये ओके तर मायनस a sin of log x म्हणजे काय होईल मल्टिप्लिकेशन मध्ये log x चा डेरिव्हेटिव्ह बरोबर cos of f of x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो cos of f of x चा डेरिव्हेटिव्ह dy dx of cos of f of x minus sin f of x into f dash of x आणि मल्टिप्लिकेशन मध्ये त्या f of x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इथे f of x म्हणजे काय आहे तुमचा log x आहे सो log x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये 1/x ओके किंवा तुम्हाला नसेल समजत तर cos of f log x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin log x cos चा डेरिव्हेटिव्ह माहिती मायनस sin x सो cos चा डेरिव्हेटिव्ह दिला मायनस sin log x आहे x च्या जागी काहीतरी वेगळं फंक्शन आहे मल्टिप्लिकेशन मध्ये त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ओके प्लस b as it is
इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह आता कॉस असतो, सो कॉस ऑफ लॉग एक्स, आणि मल्टिप्लिकेशन मध्ये त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. सिंपल. येतं इथपर्यंत लक्षात? ओके. विच इज इक्वल्स टू हा मायनस ए साइन ऑफ लॉग एक्स ॲज इट इज इंटू डी बाय एक्स ऑफ लॉग एक्स म्हणजे 1 अपॉन एक्स प्लस बी कॉस ऑफ लॉग एक्स इंटू 1 अपॉन एक्स. ओके. हा झाला तुमचा dy बाय dx. आले लक्षात? dy बाय dx भेटला. आता बघा dy बाय dx जो आलेला आहे इथून बघा काही कॅन्सलेशन होणार आहे? नाही. आता काही कॅन्सल होणार बघा. आपल्याला काय करायचंय? 2 वेळा डिफरन्शिएट करायचं. ओके. आता हा तुम्हाला समजा इक्वेशन भेटलं डेरिव्हेटिव्ह, तर लगेच त्याला डिफरन्शिएट नाही करायचं. ओके. थोडंसं आपण डोकं वापरलं. काय करणार? थोडं डोकं वापर ना. बघा इथे काय आहे? dy बाय dx तुम्हाला हा डिफरन्शिएशन भेटलं. बरोबर. याला हे तुम्ही इक्वेशनच म्हणणार आहे. बरं, पण इथे बघा मायनस ए साइन लॉग एक्स प्लस बी कॉस लॉग एक्स, आणि डिव्हायडेशन मध्ये काय तुम्हाला इथे 1 अपॉन x आहे, इथे 1 अपॉन x आहे. म्हणजे काय होईल? जर मी याला डायरेक्टली डिफरन्शिएट केलं तर लेफ्ट हँड साइडला d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर भेटेल, पण राइट हँड साइडला काय होईल? मला u अपॉन v भेटेल. बरोबर. तो x काय होईल? डिनॉमिनेटर मध्ये कॉमन निघेल, सो x होईल. म्हणजे मायनस ए साइन लॉग एक्स प्लस बी कॉस लॉग एक्स अपॉन x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मला काय करावं लागेल? u अपॉन v वापरावं लागेल. बरोबर. त्याच्यापेक्षा u इंटू v सोपं असतं. सो हा x काय करायचा आहे? लेफ्ट हँड साइडला घेऊन जायचा. ओके. डायरेक्टली डिफरन्शिएट करा म्हटले, सांगितले की 2 वेळा डिफरन्शिएट करा, म्हणून एकदा केलं की लगेच नाही करायचं. त्याला थोडंसं फंक्शनला व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये लिहायचे. सो x dy बाय dx इज इक्वल्स टू, आता बघा मायनस ए साइन ऑफ काय आहे? लॉग एक्स. ठीक आहे. प्लस b इंटू कॉस ऑफ लॉग एक्स. हा याला आता काय करणार? इक्वेशन 2 नाव देणार. बरोबर. याला नाव द्या इक्वेशन नंबर 2. आले लक्षात? बघा इक्वेशन 1 घेतला, एकदा डिफरन्शिएट केलं, त्याला व्यवस्थित फॉर्म मध्ये लिहिलं, इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आता अगेन डिफरन्शिएटिंग. ओके. सो अगेन डिफरन्शिएटिंग, बघा अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ओके. सो आता आपण अगेन डिफरन्शिएट करतो याला. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, we get. ओके. सो अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, we get. बघा काय भेटेल? लेफ्ट हँड साइडला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा x इंटू dy बाय dx. परत x म्हणजे काय? तर तो फंक्शन ऑफ x आहे, हे तर सर्वांना कळतं. ओके. x म्हणजे समजा फंक्शन ऑफ x आहे. ओके. तो आहेच. dy बाय dx आपण आता सांगितलं y हा फंक्शन ऑफ x असतो, तर dy बाय dx पण काय असतो? फंक्शन ऑफ x असतो. बरोबर. कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. बरोबर. बर, x फंक्शन ऑफ x आहे, dy बाय dx फंक्शन ऑफ x आहे, म्हणजे काय? u इंटू v. प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. बरोबर. सो x ॲज इट इज इंटू dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. ओके. d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx ॲज इट इज इंटू y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल्स टू. आता बघा राइट हँड साइडला घेऊया. आले लक्षात? लेफ्ट हँड साइडचा डेरिव्हेटिव्ह u इंटू v नुसार u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस v ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ओके. सो मायनस ए कॉन्स्टंट राइट हँड साइडला बघा इथे डेरिव्हेटिव्ह घेतो मी. मायनस ए कॉन्स्टंट बाहेर, साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस. ओके. आणि आता डायरेक्टली लॉग एक्स चा मी मल्टिप्लिकेशन मध्ये 1 अपॉन x घेऊ शकतो डेरिव्हेटिव्ह. बघा मायनस ए कॉन्स्टंट बाहेर, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, आणि लॉग एक्स चा मल्टिप्लिकेशन मध्ये 1 अपॉन x. ओके. कारण वरती लिहिलेलं आहे. ओके. बी कॉन्स्टंट बाहेर, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. ओके. इनटू लॉग एक्स, आणि मल्टिप्लिकेशन मध्ये लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. ओके. सो बघा विच इज इक्वल्स टू काय? बघा आता हा लेफ्ट हँड साइडला बघा काय आहे? x d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस हा dy बाय dx. ओके. इंटू dy बाय dx म्हणजे काय होईल? dy बाय dx चा होल स्क्वेअर. बरोबर. dy बाय dx इंटू dy बाय dx म्हणजे काय? dy बाय dx चा होल स्क्वेअर विच इज इक्वल्स टू. आता इथून काय करा? मायनस तुम्ही कॉमन काढू शकता. बघा तुमच्याकडे जो फॉर्म्युला आहे किंवा इथे व्हॅल्यू जी आलेली आहे बघा इथे इक्वेशन फर्स्ट बघा बरं काय आहे? a cos log x. इथून जर मी पॉझिटिव्ह कॉमन काढला, बघा इथून जर मी काय केलं निगेटिव्ह म्हणजे मायनस कॉमन काढला, तर ब्रॅकेट मध्ये मायनस 1 अपॉन x कॉमन काढला. ठीक आहे. इथून मी काय केलं? मायनस 1 अपॉन x कॉमन काढला, तर बघा इथे राहील माझ्याकडे cos ऑफ log x. ओके. प्लस मायनस कॉमन काढलेला आहे साइन ऑफ. ठीक आहे. इथे a cos ऑफ log x. ठीक आहे ना? काय कॉमन काढला आपण? फक्त मायनस. बघा इथे मायनस ऑफ 1 अपॉन x कॉमन काढला ब्रॅकेट मध्ये, इथे काय राहील?
a इंटू कॉस ऑफ लॉग एक्स, इथे राहील b इंटू साइन ऑफ लॉग एक्स, ओके, प्लस b इंटू साइन ऑफ लॉग एक्स, ओके. सो b इंटू साइन ऑफ लॉग एक्स आलं लक्षात. यालाच इक्वेशन डिफरन्शिएट केल्याच्या नंतर मग आता बघा विच इज इक्वल्स टू हा -1 अपॉन x ॲज इट इज इंटू हा जो दिसतोय तुम्हाला a cos log x प्लस b sin log x काय आहे हा बघा इक्वेशन फर्स्ट. काय आहे इक्वेशन फर्स्ट a cos log x प्लस b sin log x म्हणजे y. मी याच्या जागी y लिहू शकतो, याच्या जागी मी लिहिला y. कशावरून लिहिला बाय 1, ओके. सो बाय इक्वेशन 1 वरून काय लिहिलं y लिहिलं. सो लेफ्ट हँड साइड ला ॲज इट इज राईट x d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर आले लक्षात, ओके. देअरफॉर म्हणजेच काय भेटलं मला हा डिफरन्शियल, ठीक आहे ना. हा काय असेल तुमचा डिफरन्शियल इक्वेशन असेल त्याला व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये लिहायचा आहे, ओके. दॅट इज बघा इथे x आहे, सो डिफरन्शिएट सॉरी मल्टिप्लाय करा थ्रू विथ x, काय होईल x स्क्वेअर d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस x इंटू dy बाय dx त्याचा स्क्वेअर होईल, ओके, इज इक्वल्स टू -y, ओके. त्यालाच काय लिहू शकता तुम्ही ह्या -y ला काय करू शकता बघा असं लिहा, ठीक आहे, ओके. दॅट इज x स्क्वेअर इंटू d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस x इंटू dy बाय dx चा स्क्वेअर, ओके, प्लस y इज इक्वल्स टू 0, ठीक आहे. dy बाय dx चा स्क्वेअर प्लस y इज इक्वल्स टू 0. हा झाला काय तुमचा रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. आहे का याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट नाही तर बघा लक्षात घ्या बाय युजिंग एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. जर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग दी आर्बिट्ररी कॉन्स्टंट करायचं असेल तर सर्वात अगोदर बघायचं की आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहे. एकच असेल तर एकदा डिफरन्शिएट करा, त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू रिसब्स्टिट्यूट करा गिवन इक्वेशन मध्ये. जर दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर दोन वेळा डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट करत असताना पहिल्यांदा डिफरन्शिएट केलं लगेच डिफरन्शिएट नका करू, फंक्शन कडे लक्ष द्या की कोणता डेरिव्हेटिव्ह सोपा जाईल. त्याच्यानंतर त्याला इक्वेशन सेकंड नाव द्या, त्या आलेल्या डिफरन्शिएशनला अगेन डिफरन्शिएट करा इक्वेशन 2 ला आणि मग इक्वेशन 1 2 3 चा यूज करून तुम्हाला जे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत ते रिमूव्ह करता येतील, ओके. सो बघा नेक्स्ट क्वेश्चन आता क्वेश्चन नंबर 5, ठीक आहे. आपण बघूया क्वेश्चन आपण कोणता सॉल्व्ह केलेला आता इथे 3 केलेला आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर 4 आहे बघा इथे y स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस c चा क्यूब. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया फोर्थ क्वेश्चन आहे y स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस c क्यूब. बघा ओके. तर बघा आता हा गिवन इक्वेशन आहे, सो आपण लिहिणार तसा अगोदर इथे गिवन इक्वेशन इज. सो स्टार्ट करायचंय क्वेश्चनला. पहिल्यांदा जे स्टेप बाय स्टेप लिहायचं गिवन इक्वेशन इज जे दिलेलं आहे ते अगोदर लिहिणं आपलं काम आहे, ओके. लिहून घ्यायचं, ओके. ते दिले त्याच्यापासूनच आपल्याला पुढे सॉल्व्ह करता येत असतं x प्लस c चा क्यूब, बरोबर. मग त्याला काय करणार इक्वेशन फर्स्ट नाव देणार. ह्या बेसिक गोष्टी आहेत. सुरुवात करायची गिवन लिहायचंय त्याला इक्वेशन 1 म्हणा, डिफरन्शिएट करा, ओके. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, सो व्हॉट वी गेट बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x कॉमा वी गेट बघा डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x तर लेफ्ट हँड साइडला y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2y इनटू dy बाय dx, ओके. y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह बघा तुम्ही डेरिव्हेटिव्ह शिकलेला आहे आता. तर y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2y dy बाय dx इज इक्वल्स टू राइट हँड साइडला x रेस टू n नुसार डेरिव्हेटिव्ह घेतोय, n पुढे येईल 3 इनटू x प्लस c चा स्क्वेअर, ओके. 1 ने पॉवर कमी होईल आणि मल्टिप्लिकेशन मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल x चा डेरिव्हेटिव्ह 1 c चा 0 म्हणजे तो लिहायची गरज नाही, ओके. बघा मग काय भेटलं आपल्याला 2y dy बाय dx इज इक्वल्स टू 3 into x प्लस c चा स्क्वेअर. तर काय करायचं आता इथून हा जो x प्लस c आहे, ओके. बघा तुम्ही x प्लस c ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू शकतो, बरोबर. इथे काय करू शकतो आपण x प्लस c ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो, बरोबर. तर बघा इथे y स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे x प्लस c चा क्यूब आहे. तर आपण जर इथे x प्लस c चा क्यूब ऑब्टेन करायचा असेल तर काय करता येईल आपल्याला बघा डायरेक्टली आपण x प्लस c ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू शकतो, ओके. जर समजा मी y स्क्वेअर केला, ओके. काय करूया इथून आपण y स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड करूया. बघा जर मी x प्लस c ची व्हॅल्यू फाइंड करायला गेलो मला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. मी त्यापेक्षा काय करतो y स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड करून बघतो, ओके. बघा काय होईल हा जो y आहे सो y इज इक्वल टू काय भेटेल
3/2 x प्लस सी चा स्क्वेअर. बघा काय करतोय मी, हा 2 डिनॉमिनेटर मध्ये आला, हा dy बाय dx पण डिनॉमिनेटर मध्ये येईल. ओके, आणि आता या y चा जर मी स्क्वेअर केला तर y स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल बघा, 3 स्क्वेअर इज 9 अपॉन 2 स्क्वेअर इज 4 x प्लस सी चा रेस टू 4 होईल. ओके, बघा तो कॅन्सल होणार नाही. ओके, तर इथे बघा जस्ट आता हा जो काय आपण जर स्क्वेअर केला, बघा काय आपल्याला एक मेथड्स आहे काय करायची, याची व्हॅल्यू घेऊन सबस्टिट्यूट. ठीक आहे, आपण काय केलं, y स्क्वेअर सबस्टिट्यूट करून बघितला. बघा इथे x रेस टू 4 येते, कॅन्सल होईल का, क्यूब सोबत नाही म्हणजे c राहणार आहे, तर तो c रिमूव्ह होणार नाही. ओके, लक्षात येते का, बघा c इथून रिमूव्ह होणार नाही असं जर आपण केलं. ओके, सो मग काय करता येईल बघा, सो 2y डिवाइड बाय dx आहे. सो आपण x प्लस c ची व्हॅल्यू फाइंड करूया आणि ती रिसबस्टिट्यूट करूया. बघा इथून मी जर x प्लस c ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल, therefore x प्लस c चा स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल, हा 2/3 into y dy by dx. ओके, सो आपण याचा जर क्यूब आहे म्हणजे आता इथून काय करूया, स्क्वेअर रूट घेऊया. ओके, सो याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल, x प्लस c ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल. ओके, सो बघा x प्लस c इज इक्वल टू काय केलं आपण, स्क्वेअर रूट घेतलेला आहे, तर रूट 2/3. ओके, याला स्क्वेअर रूट सर्वांना एकत्रच टाकूया. ठीक आहे, तर हा तुमचा y, तर रूट y करूया इनटू dy बाय dx. ओके, रेस टू 1/2 स्क्वेअर रूट घेतलेला आहे. ओके, आता याला देऊया इक्वेशन नंबर, समजा हा तुमचा आहे इक्वेशन सेकंड. ओके, तर याला काय करा, x प्लस c इज इक्वल टू. ओके, ही इक्वेशन व्हॅल्यू काय करा, इक्वेशन फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करा. पुट इन इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 कॉमा वेगळे इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा, काय भेटेल बघा, देअरफॉर y स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, x प्लस c चा क्यूब आहे. ओके, सो काय होईल, याचा क्यूब म्हणजे काय, 2/3 into y into dy by dx. या पूर्ण टर्मचा काय आहे, 1/2 आहे, रूट म्हणजे काय 1/2, आणि या पूर्ण टर्मचा आपल्याला करायचा आहे क्यूब. सो बघा मग काय भेटेल आपल्याला, आता हा 3/2 होईल, बरोबर, पूर्ण पॉवर काय होईल 3/2. बघा पॉवर इथे काय होणार आहे, 2/3 into y dy by dx होल टर्म रेस टू 3/2 झाला. ओके, हा आहे तुमचा y स्क्वेअर. पण लक्षात घ्या इथे आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहे, एकच आहे, c, म्हणून आपण एकाच वेळा डिफरन्शिएट केले. ओके, सो आता बघा याच्यावरून काय करता येईल, असं चालेल का, हे डिफरन्शियल इक्वेशन आहे का, याच्यामध्ये बरोबर आहे तुमचा आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह झालेला आहे, एलिमिनेट झालेला आहे, पण तुमच्या जे काही डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स आहेत त्याच्या रेस टू पॉवर मध्ये काय आहे, फ्रॅक्शन आहे, याला आपण डिग्री फाइंड नाही करू शकणार या डिफरन्शियल इक्वेशनची, बरोबर, याला असंही तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, पण याची डिग्री फाइंड करू शकणार नाही, म्हणजे याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार. याला काय करायचंय, यस हा रिमूव्ह करायचा. बरं प्रॉब्लेम कशामुळे आहे, 2 मुळे आहे, स्क्वेअर रूट मुळे, मग स्क्वेअर घ्या, तर काय होईल, स्क्वेअरिंग. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स असंही ठेवलं तरी चाललं असतं, कॉमा वेगळे. बघा त्या आपण ज्यावेळेस डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री फाइंड करतो त्यावेळेस हे चालत नाही तुम्हाला, बरोबर. सो बघा y raised to 4 is equals to 2/3 into y dy by dx. ओके, आणि या पूर्ण टर्मचा काय आहे, क्यूब आहे. ओके, स्क्वेअर रूट आता रिमूव्ह होईल, म्हणजेच मला काय भेटेल, y raised to 4 is equals to 2/3 चा क्यूब into y क्यूब into dy by dx. ओके, तर हा काय झाला तुमचा डिफरन्शियल इक्वेशन. ओके, विच इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. याला जास्तीत जास्त तुम्ही काय लिहू शकता, 2 चा क्यूब 8, 3 स्क्वेअर इज 9, 9 into 3 is 27, 2 cube 3 cube is 27. ओके, हा as it is into हा y cube dy by dx, आणि हा y raised to 4 इकडे आला मायनस होईल. ओके, सो हा जो y raised to 4 आहे तो लेफ्ट हँड साइडचा राइट हँड साइडला घेतला तर मायनस y raised to 4 is equals to 0, which is the required differential equation. हे काय आहे तुमचं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन आहे. आले लक्षात. बघा अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचा. 4 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत तिथे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जे पुढचे क्वेश्चन्स आहेत त्याला सॉल्व्ह करूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये तुमची एक्सरसाइज 6.2 कंप्लीट होईल. ओके, ठीक आहे. जर तुम्हाला YouTube वरती व्हिडिओ पाहत असाल तुम्ही आमचे, तसंच आमचं परिवर्तन लर्निंग ॲप हे ॲप आहे, त्याच्यावरती हे सर्वच्या सर्व व्हिडिओज तिथे अवेलेबल आहेत.
एकाच ठिकाणी मॅथ्स म्हणजे ऍप मध्ये गेला तुम्ही रजिस्ट्रेशन करून क्लास 12 सिलेक्ट केलेला असेल तर तिथे तुम्हाला मॅथ्स फर्स्ट, मॅथ्स 2, फिजिक्स, केमिस्ट्री असे ऑप्शन्स असतील. तर तुम्ही समजा मॅथ्स फर्स्ट मध्ये गेलेला आहात तर तिथे तुम्हाला सर्व चॅप्टर्सचे जे व्हिडिओज आहेत ते अवेलेबल असतील. सोबत एक्सरसाइज सोल्युशन्स, डेली क्विज असे तिथे बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. ओके, आणि एका वन रूफच्या अंडर म्हणजे एकाच प्लॅटफॉर्मवरती सर्व अवेलेबल आहे. इथे थोडंसं काय तुम्हाला बरेचसे व्हिडिओज मिक्सअप दिसत असतील. ओके, सो चला तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.